पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करते नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान आले द्यावे दाई आले द्यावे डाई धावे मागे उळत्या गाई करते नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान विठ्ठल गोवळी पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करते नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सविकर्ता निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतपात्र बोल्लोबा पुत्र जगद्गुरु तुकोबाराय यांची काल्याच्या प्रसंगातील असलेली गवळण विठ्ठल भगवंताचं भक्ताप्रती असलेलं प्रेम भगवंताच्या स्वभावाचं आणि भगवंताच्या स्वरूपाचं लक्षण प्रतिपादित करणारी ही गवळण आहे विठ्ठल या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी अभंगामध्ये सरळ सरळ जर भावार्थ पाहायला गेलं तर एक वाच्यार्थ निघतो आणि एक लक्षार्थ आहे सरळ जर बोलायला गेलं पाहता गोवळी गोवळी माने गोपाळ माझ्याकडे लक्ष द्या आता गोवळी वास्तविक अभंगाचा जर सरळ भावार्थ घ्यायचा असेल गोवळी नाम गोपाळ गोपाळ पहा म्हणायला लागले जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात पाहता गोवळी त्या गोवळ्यांकडे पहा कसे आहेत जे गोपाळांची मुलं आहेत गायी गुरं राखणारी आहेत शेण काढणारी आहेत गोमूत्रात चिखलात फिरणारी आहेत रानावनात मातीत फिरणारी आहेत त्या गोवळ्यांकडे पहा अशा गोवळ्यांची उष्टावळ परमात्मा खातो सरळ अर्थ पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी या गोवळ्यांची उष्टावळ परमात्मा ग्रहण करायला लागले संत वर्णन करतात असं नेमकं काय आहे त्या गोवळ्यांचं की हे रानावनात राहणारे गायी गुरांची सेवा करणारे शेणा मातीची सेवा करणारे आणि यांची उष्टावळ परमात्मा खातो नेमका आहे तरी काय तर त्या गोवळ्यांची साधनेचं वर्णन करताना संत सांगतात करीते नामाचे चिंतन अहो जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात देवालाही ज्यांनी अनुयायी बनवलेला आहे देवालाही ज्या गोपाळांनी ऋणी बनवलेला आहे गोपाळ देवतांचा त्या गोपाळांचा देव ऋणी झालेला आहे ऋण असल्यामुळे संत वर्णन करतात त्या गोपाळांची उष्टावळ परमात्मा खातो त्याची जी साधना आहे जे अखंड भगवंताचं ध्यान करतात जे भगवंताचं अखंड जे चिंतन करतात जे भगवंताचं अखंड नामस्मरण करतात करीती नामाचे चिंतन गडे कान्होबाचे ध्यान बरं एवढंच परमात्माचा स्वभाव वर्णन करायला लागले नुसती उष्टावळ खातात याल नवल नाही मग त्यांच्यावर जे जे डाव आला गोपाळांवर जे जे डाव आला भगवान वर्णन करतात त्या गोपाळांवर आलेला डाव स्वतः परमात्मा द्यायला लागलेले आहेत आले द्यावे डाये बरं नुसता डाव आलेला डाव तू परमात्मा देतो यात नवल नाही ह्या गोपाळांसोबत परमात्मा गायी गुरांची राखण करण्याकरता जायचे दूरवर जर गायी गेल्या तर त्या गायी ओळून आणण्याचं काम परमात्मा करायचे दावे मागे ओळत्या गायी का करते नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान तुकोबाराय म्हणतात अरे हा सार स्वरूप परमात्मा आहे त्याचा स्वभाव असा आहे संत वर्णन करतात अशा परमात्म्याचं जे स्वरूपाचं स्वभावाचं आणि जीव ऐक्याचा जो काला आहे तो काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन गडे कान्होबाचे ध्यान विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला वाच्यार्थाने अभंगाच्या ज्या
रचना आहेत या रचनेप्रमाणे सरळ सरळ भावार्थ आहे, पण वास्तविक पाहता या अभंगाचा जर खरा अर्थ पाहायला गेलं तर खरा अर्थ असा नाही. गोपाळ कोण आहेत, डाव नेमका कोणता आहेत, गोनाम इंद्रिय, हे परमात्मा नेमकी उष्टावळ कोणती खातो, जे आपण उष्ट ताटामध्ये ठेवतो ती उष्टावळ खातो, नेमकी कोणती उष्टावळ आहे त्याचा वास्तविक भाव सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय वर्णन करायला हाता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. जगद्गुरु तुकोबराय वास्तविक, आता माझ्याकडे लक्ष द्या, अभंग सरळ सरळ तुम्हाला वाटायला लागला. हा अभंग जो आहे, पाहता गोळी खाय त्यांची उष्टावळी, सरळ म्हणजे उष्टावळ परमात्मा भक्तांची खायला लागला, हा सरळ अर्थ आहे. पण वास्तविक अर्थ असा नाही, वास्तविक अर्थ असा नाही. याचा वास्तविक अर्थ माझ्याकडे लक्ष द्या. पाहता गोळी, गोळी नाम गोपाळ, गोळी नाम इंद्रिय, गोळी नाम गाय. भगवंत गायींचं, इंद्रियांचं, गोपाळांची उष्टावळ खायला लागली. गोपम आनंदम दधाती गोविंद. ऐका, गोपाळांची जी राहिलेली उष्टावळ आहे, आता उष्टावळ नेमकी कोणती आहे? उष्ट वेगळं आणि उष्टावळ वेगळी. लक्षात ठेवा. उष्ट काय आहे? जेवण करायला लागलो, माझ्याकडे लक्ष द्या, जेवण करायला लागलो, जेवण चालू झालं, भरलेलंच ताट आहे, त्यातलं काही खाल्लं ते बाकीचं सोडून दिलं, त्याला काय म्हणतात? उष्ट म्हणतात त्याला, उष्ट. पण खाता खाता ताटाच्या खाली पडणं, याला काय म्हणतात? उष्टावळ. उष्ट वेगळं आणि उष्टावळ वेगळी. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन करतात, खाय त्यांची उष्टावळी, म्हणजे राहिलेलं खात नाहीत, पण त्या ताटातून जे बाहेर पडलेलं आहे ती उष्टावळ. मग नेमकी उष्टावळ कोणती आहे? तर ऐका, जे गोपाळ आहेत, जे भजन करणारे आहेत, जे गायी गुरांचं रक्षण करणारे आहेत, गोपाळ माने साक्षात साधू संत आहेत. या साधू संतांची उष्टावळ, मग नेमकी उष्टावळ माझ्याकडे लक्ष द्या, नेमकी उष्टावळ कोणती आहे? तर या गोपाळांनी जन्मोजन्मापर्यंत केलेले कर्म लक्षात घ्या. या गोपाळांनी जन्मोजन्मापर्यंत केलेले जे कर्म आहेत, त्या कर्मांमध्ये सगळे चांगलेच कर्म असतील असं नाही. आता मी कथाकार आहे, कीर्तनकार आहे, ऐका, कथाकार आहे, कीर्तनकार आहे, मी इथून इथपर्यंत चालत चालत गेलो. कदाचित आता इथून चालत असताना एखाद्याला लात लागली, एखादी मुंगी माझ्या पायाखाली गेली, एखाद्याला माझा रागही आला असेल की इथून सटकून निघून गेलो. ऐका ऐका ऐका, पायाखाली काही गेलं असेल, कुणाला लात लागली असेल, हा अपराध झाला माझ्याकडून, हा न जाणून झाला. परंतु 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन करताना संत सांगतात, एक अंधकूप नावाचा नरक आहे की जो प्रत्येकाकडून घडतो. साधू संत असतील, नाहीतर इंद्रादी ब्रह्मादी देवी देवता असतील, हा सहज घडणारा आहे. संत वर्णन करतात, या गोपाळांकडून अपराध एखादा झाला असेल मागच्या जन्मामध्ये, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, या गोपाळांनी कर्म करत असताना मागच्या जन्मात एखादा अपराध केला असेल आणि त्या अपराधामध्ये एखादं वाईट कर्म असेल आणि त्या कर्माचं फळ वाईट जर येत असेल, तर परमात्मा काय करतो? ते वाईट जे फळ आहे, वाईट येणारा जो भोग आहे भक्तावरला, तो परमात्मा ग्रहण करतो. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. ओ एका जनार्दनी भोग करता, हरी कृपे त्याचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग करता, हरी कृपे त्याचा, हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. या भक्तांकडून, या गोपाळांकडून राहिलेलं जे प्रारब्ध आहे, माझ्याकडे लक्ष द्या, चिंतन जरा जड जातं ना, है की नाही? चिंतन जड जातं ना, हसवलं तर आनंद वाटतो ना. असं वाया घालू नका, वाया घालू नका. हे आयुष्य ही एकच स्टेज आहे, ही एकच गादी आहे.
ही गादी ही मनोरंजनाची नाही, माझ्याकडे लक्ष द्या, ही मनोरंजनाची नाही, ही उद्धाराची गादी आहे. इथून काहीतरी भगवत प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करण्याचा साधन इथून प्राप्त होतात. या गादीला आपण बाटू नका. उर्वरित आयुष्य, राहिलेलं आयुष्य भगवंताच्या मार्गांना प्रशस्त करण्याकरता काहीतरी चिंतन आहे का? चिंतन जड जातं, डोक्यावरून नाही, या मंडपाच्या वरून जातं. पण ऐका, हे आम्ही नाही सांगायचं, खरं सांगतो. लघुसिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ ज्याच्यासाठी मी 2 वर्ष घातली, एक ग्रंथ 364 त्याला पेज आहेत, तेवढे पाठ केले. 2 वर्ष त्या ग्रंथासाठी घातले. ते नारायण कवचाचा आता 15 दिवसापूर्वी मी आमच्या गुरुजीकडे गेलो होतो संहिता घेण्याकरता. नारायण कवच म्हणून आहे, त्या कवचाचे 40 श्लोक आहेत, ते घेण्याकरता गेलो. गेल्याच्या नंतर मग गुरुजी म्हणाले, मस्त फिरायला लागला, गाडी गोडी घेतली, भजन करायला लागला, कीर्तन करायला लागला, चांगलंय, पण शिकल्याचा काही फायदा? आमचे गुरुजी एकदम सात्विक महात्मा आहे. म्हटलं गुरुजी काय सांगू, समाजाला हे नाही पाहिजे. 1.5 वर्ष 2 वर्षे ज्या एका ग्रंथाला 364 पेज, मी जर एखादे शालेय शिक्षणातले तेवढे पेज प्राप्त केले असते, पाठ केले असते, तर आज कलेक्टर कुठला तरी एखादं पद माझ्याकडे असतं. पण मी ते आयुष्य इकडं घातलं. 19 वर्षापर्यंत मी बाहेर होतो, वयाच्या 5वी पासून बाहेरच. एवढं शिकायचं आणि ते सगळं सोडायचं आणि तुमच्या मनोरंजनासाठी इथून काहीतरी शब्द पैसे घेऊन तुम्हालाही नरकात घालायचं आणि मीही नरकात जायचं, हे आपल्याकडून होणार नाही. अपेक्षाच करू नका कोणत्याच कीर्तनकाराकडून अपेक्षा करू नका की यानं काहीतरी मनोरंजन. अहो, कीर्तनकारांना भ्रष्ट करायला लागले, हे आपली वृत्ती आहे. कीर्तनकार अभ्यास चिंतन सोडायचं सांगून तुमच्या मनोरंजनासाठी विनोद पाठ करायला लागले. ही संप्रदायाची एक लागलेला कलंक आहे. लक्षात ठेवा, कुठलाही कीर्तनकार असेल तर त्याच्याकडून चिंतन ऐकण्याची थोडीशी वृत्ती ठेवा, जेणेकरून भगवत प्राप्तीचा मार्ग प्रशस्त होईल. असो, उष्टावळ नेमकी कोणती आहे? उष्टावळ, त्या उष्टावळीचं वर्णन करताना संत सांगतात, या गोपाळांनी जे केलेले कर्म आहेत त्यातला एखादा वाईट कर्म असेल, त्या वाईट कर्माचा येणारा भोग आहे, तो भोग परमात्मा ग्रहण करतो. माने परमात्मा ते भोग घेतो, त्याला ते भोग येऊ देत नाही. म्हणून ती राहिलेली उष्टावळ परमात्मा करीती. संत वर्णन करतात त्यांची उष्टावळ खातो. बरं, हे ठीक आहे, हे वास्तविक भावात. मग तुकोबराय या अभंगामध्ये सहज बोलायला लागले. असं कुठं घडलं का परमात्म्याने उष्टावळ खाल्ली? ऐका, भगवंताचा एक भक्त होता. 7 दिवस तुम्ही कथा ऐकली. भगवंताचा एक मधुमंगल नावाचा भक्त होता. या मधुमंगलने काय केलं? या मधुमंगलने जेव्हा परमात्मा गाई गोपाळ घेऊन वृंदावन मध्ये आले, दुपारी जेवायला बसल्याच्या नंतर मग सगळ्या गोपाळांना सांगितलं, आणणारे शिदोऱ्या आणा. शिदोऱ्या आणल्याच्या नंतर मधुमंगल रिकामाच आला, बसला. भगवान म्हणायला लागले, दे तुझी शिदोरी. नाही माझ्याकडं. शिदोरी दे. नाही. मग उठ लवकर. भगवंताचा स्वभाव आहे बरं, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी. भाऊजी, आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे, नंतर तू द्या. तू त्याचा स्वभावच आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. त्या परमात्म्याचा स्वभाव आहे. मधुमंगल म्हणायला लागले, काही नाही देवा, मी काहीच आणलं. अरे मग उठ, आण जा घरी. तो मधुमंगल रडत घरी गेला. आई आपलं दधीमंथन करत होती. दधीमंथन करून आईला विचारायला लागले, आई, आज कृष्णानं मला जेवता उठवलं ग. पंक्तीत बसलो होतो, आता जेवणार, ताट वाढणार म्हणजे शिदोऱ्या सोडणार, मला उठून लावलं. जा म्हणे तुझ्या घरी काहीतरी घेऊन ये. आई, काय नेऊ? आपली अशी परिस्थिती आहे. आईनं ताक दिलं. ताक मधुमंगलला. नेऊ कशात? एकच भांड आहे, नेऊ कशात? आई म्हणायला लागली, नेण्याकरता तर काहीच नाही. मग त्याला बोलावणार. नाही, ते तर वनामध्ये बसलेले आहेत, वृंदावन मध्ये. मग म्हणे माझ्या मुखात टाक, मुखात. त्या मधुमंगलने 2-3 घोट ताकाचे पिले आणि उरलेलं जे ताक आहे ते असं तोंडात भरलं. तोंडात इथं भरलं आणि असं करत गवळीयाचे ताक पिले, गवळीयाचे ताक पिले, गवळीयाचे ताक पिले, गवळीयाचे ताक पिले, गवळीयाचे ताक पिले. कोण
मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगले. गवळ्यांचे त्या मधुमंगलने तोंडात भरून आणलं ताक. भगवंताच्या जवळ आला. भगवान म्हटले काय आणलं काय आणलं. अरे आकर म्हणायला लागली. आता यांना आ बी म्हणता येणं असं करायला लागलं. आ भगवंताने आ केलं आणि याने तोंडातली पिचकारी ताकातली भगवंताच्या मुखात टाकली. जगद्गुरु तुकोबाराय त्याचंच वर्णन जे वास्तविक अर्थ वेगळा आहे पण शाब्दिक अर्थाने त्याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम. पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. अरे त्या गोवळ्यांची उष्टावळ परमात्मा ग्रहण करतो. ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही गीता वाचताना गीता 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 वाचताना गीता आपल्या गावात बऱ्याचशा घरामध्ये गीतेचं पारायण होतं मला माहिती आहे. आपण सगळे कृष्ण भक्त आहात. वाचताना गीता गीता वाचता 16व्या अध्यायामध्ये एक वर्णन येतं बघा. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रिया हा श्लोक आहे की नाही. त्या गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये वर्णन करतात उष्ट जे खाणं आहे ते अयोग्य आहे चांगलं नाही. परमात्मा उष्टावळ खायला लागला पण जे उष्टावळ आहे उष्ट खाणं एवढं चांगलं नाही. उष्ट कोण खातं. तामसिक जो व्यक्ती आहे तो उष्टावळ खातो. परमात्मा असा आहे नाही. तो तर या 3 गुणांच्या परी आहे. मग ते गोळ्यांची उष्टावळ कसं काय खायला लागला. उचिष्टमपि चामेध्यम काय आहे शास्त्रामध्ये एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे स्कंद पुराणामध्ये. उष्टावळ कोणी कोणाची खायला पाहिजे आणि कोणी कोणाची खाऊ नये. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. स्कंद पुराणामध्ये वर्णन आलं उष्टावळ कोणी कोणाची खायची आणि कोणी कोणाची खाऊ नये. काय वडिलांनी मुलीची उष्टावळ खावी. ऐका मुलाची नाही. वडिलांनी मुलीची उष्टावळ खावी. मुलीचं जर उष्ट वडिलांनी खाल्लं तर त्याचं आयुष्य वाढत असतं. गरुड पुराणामध्ये जे माणूस गेल्याच्या नंतर लावतात ना त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. माणसाला जर आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर त्याने त्याच्या मुलीचं उष्ट खाल्लं पाहिजे. याच्यासाठी एक प्रतिबंध ठीक आहे. मुलीचं वडिलांनी खाल्लं तर चालतं. एक दुसरं वर्णन आहे पतीचं पत्नीने उष्टावळ खायला पाहिजे पण पत्नीची उष्टावळ पतीने खाऊ नये. हेही वर्णन आलेलं आहे. मग हे जर खाल्लं तर काय होईल तर यदन्न भोजी नरकम प्रयांती. यद अन्न भोजी नरकम प्रयांती.
पतीने जर पत्नीची उष्टावळ खाल्ली, ऐका ध्यान देऊन, पत्नीने खायलाच पाहिजे, पत्नीने पतीची उष्टावळ खायलाच पाहिजे, स्कंद पुराण. पण पतीने पत्नीची उष्टावळ खाऊ नये. जर खाल्ली, यद अन्न भोजी नरकम प्रयांती. तुम्ही म्हणाल कसं काय, काऊन खाऊ नये, तर त्याचं वर्णन आहे, त्याचं श्लोक. यद अन्न, असं अन्न, भोजी मग नरकम प्रयांती. आणि पत्नीला जर नरकापासून वाचायचं असेल तर मग तिने पतीचं उष्टावळ खायला पाहिजे, असं वर्णन आहे. हे कसं काय, आता 50% आरक्षण आहे, ते म्हणतील आम्ही उष्टावळ खायची, यांनी नाही, मग जा, असं नाही. ऐका ऐका, का खायची त्याचं वर्णन आहे. ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या दादा. ऐक काय आहे, माणसाने केलेलं कर्म, पुण्यकर्मा, माणसाने केलेलं पुण्यकर्म. आता मी जर कथा करत असेल तर माझं अर्ध पुण्य माझ्या पत्नीला आपोआप जातं, लक्षात घ्या. माणसाने केलेलं कर्म, पुण्यकर्म, ते पुण्यकर्म त्याचा अर्धा वाटा पत्नीला आपोआप जातो. पण पत्नीने केलेलं पुण्यकर्म त्याचं पतीला काहीच मिळत नाही, कुछ भी नाही. आपण केलेलं बरोबर अर्ध त्यांना जातं. माता एवढं सगळ्यात मोठं काम तर पुण्याचंच आहे, पुण्यकर्मच सगळ्यात श्रेष्ठ आहे. जर पुण्यकर्मच पत्नीला जात असेल तर हे पतीचं किती मोठं बलिदान आहे. आपण नर्मदा परिक्रमा करा, मी दुधावर केली, अन्न नाही. त्या म्हणजे 900 किलोमीटरचा प्रवास खाली दुधावर, एकदा दूध घ्यायचं चालत राहायचं, 900 किलोमीटर चालत राहिलो दुधावर, सगळं अर्ध गेलं ना इकडं फुकटच. 17 किलो वजन भाऊजी कमी झालं माझं, इकडं काहीच नाही. जे केलेलं कर्म आहे त्याच्यातलं अर्ध गेलं इकडं वाट्याला. पण त्यांनी कितीही सत्कर्म करू द्या, त्यातलं काहीही येत नाही. हे मोठं बलिदान असल्यामुळे संत वर्णन करतात, यांची जर उष्टावळ खाल्ली, पतीची उष्टावळ पत्नीने खाल्ली तर ठीक आहे. संत वर्णन करतात, पण या भगवंत त्या गोपाळांची उष्टावळ खायला लागले का, असं नेमकं काय आहे त्यांच्याकडं, की त्या गोळ्यांची उष्टावळ, जे शेणा मातीत राहणारे आहेत, गायींची सेवा करणारे आहेत, ज्यांच्या अंगाचा वास गोमूत्राचा येतो, या गोळ्यांची काय आहे नेमकं त्यांच्याकडं, तर द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. करीती नामाचे चिंतन. जे गोपाळ होते, ज्या गोपाळांची परमात्मा उष्टावळ खातो, तो अखंड भजन करायचे, अखंड. आपण अखंड करतो की नाही,
आपण अखंड करतो ना. गोपाळ म्हणतात, गोपाळ संत म्हणतात, शिंक जांभाळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. ते गोपाळ एवढं भजन करायचे की त्यांच्या जीवनातला वेळ किती वाया जायचा, किती. माझ्याकडे लक्ष. गोपाळ एवढं भजन करायचे की 3 वेळाच त्यांचं भजन थांबायचं, नाहीतर मग रात्रंदिवस चालायचं. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण, अखंड भजन करायचे, फक्त 3 वेळा थांबायचं. 3 वेळा कधी. ऐका. शिंक जांभाळी खोकला एवढ्या वेळ, म्हणजे हे शिंक आली तर भजन थांबायचं, जांभाळी आली तर भजन थांबायचं, खोकला आला तर भजन थांबायचं. एवढं भजन करायचं. पांडुरंग धाने पांडुरंग पांडुरंग धाने पांडुरंग पांडुरंग धाने पांडुरंग धाने पांडुरंगमणी जागृती स्वप्ने पांडुरंग, जे अखंड भगवंताचं भजन करायचे. माझ्याकडे लक्ष द्या. ते शिंक जांभाळी खोकला आला तर भजन थांबायचं. आपलं अक्षराम. शिंक आलं की अक्षराम म्हणतं, खोकला आला की विठ्ठल म्हणतं, आळस आला की देवाचं. आपण तेवढ्या वेळेस देवाचं भजन करतो. संत अखंड भजन करतात. दिन रजनी हाची घंटा गोविंदाचे बवारे गोविंदाचे बवारे गोविंदाचे बवारे दिन रजनी हाची घंटा गोविंदाचे बवारे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, जे अखंड भगवंताचं भजन करायचे. म्हणून परमात्मा त्यांची उष्टावळ खायचा. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. आपण भगवंताचं भजन करत नाही. अहो या कलियुगामध्ये यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक लौके शव कीर्तनात. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. देवाने जर आपली उष्टावळ खावी असं वाटत असेल तर कलियुगात केशवाच्या कीर्तनामध्ये निदान टाळी वाजून भजन करायला पाहिजे. निदान तुम्ही टाळी वाजून एकदा जरी केशवाच्या कीर्तनात भजन केलं तर देव तुमची सुद्धा उष्टावळ खाऊ शकतो. म्हणजे तुमचे राहिलेले भोग तो स्वतः भोगू शकतो. कसे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक लौके शव कीर्तनात. हे केशवाच्या कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगात तुम्ही भगवंताचं भजन जर केलं केशवाच्या कीर्तनामध्ये तर तो परमात्मा तुमचं. पण आपली एवढी खंत आहे, आपण भजन कोणतं करता हो. भजन विठ्ठल भजन नाहीत करत. माणसाचं सध्या भजन म्हणजे सत्य त्रेता द्वापार कली या 4ही युगांमध्ये एकच भजन आहे. एकच. कोणतं. काय अहंकार झाला तुका म्हणवाया गेला तुका म्हणवाया गेला तुका म्हणवाया गेला. अहंकार झाला तुका म्हणवाया गेला तुका म्हणवाया गेला तुका आपल्याला जे भजन करायचं ते भजन करत नाही. ज्या भजनाने भगवत प्राप्ती होते ते भजन करत नाही. ज्या भजनाने
भगवत उल्लंघन होते ते आपण मी 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 असं भजन सध्या तेच चालू आहे बापा. बघा ना जे मी त्याच्यासाठी एक हे आहे गीत आहे, गीत बघा. मी 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 म्हणायला लागला, पण हे मी म्हणण्याची ताकद कुठून यायला लागली हे तरी माहिती आहे राजा. आपण मी भजन करायला लागलो, पण हे मी म्हणण्याची ही ताकद या बोलण्यामध्ये या कंठामध्ये जी मी म्हणण्याची ताकद आहे ती तरी कुठून यायला लागली माहिती आहे. ते एक गोड भजन आहे. ये मैं की आवाज आते कहाँ से, ये मैं की आवाज आते कहाँ से, कुछ तो बता अगर, कुछ तो बता अगर तुझको पता, बता तेरे मुख को कौन तोलता है, बता तेरे मुख को कौन तोलता है. तराजू कळतं, तराजू तराजू. कांदे लसूण भाजीपाला मोजायचं तराजू कळतं ना. ऐका ऐका. हाथ में लेके काटा तराजू, तू तोलता है या, तू तोलता है या, हाथ तोलता है, बता तेरे मुख को कौन खोलता है. आपल्याला मी म्हणायला लागलो, जे मीच भजन चालू आहे. ऐका हो ऐका. मी सध्या भाऊजी ऐका ना, असं भजन चालू आहे. बापाची 2 एकर शेती होती, मी 200 एकर केली. मी पाहुणे रावणे आलं, 150 कोटीचा बंगला आहे, 9-10 लाखाचं मी फर्निचर बसवलं. सध्या तेच चालू आहे ना. 150 कोटीचा बंगला आहे, 9-10 लाखाचं फर्निचर लावलं त्याला. सगळं सांगतं. पाहुणे रावणे आल्याच्या नंतर मी 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 म्हणतं. जेव्हा हे म्हातारं होतं ना, म्हातारं, ते डॉक्टर म्हणतो याला घेऊन जा, 2-4 महिने टिकल, याला घेऊन जा, सांभाळा, याला काहीतरी खाऊ घाला म्हणतं ना. जो म्हणत होता बापाचं 2 एकर आहे, मी रक्ताचं पाणी केलं, सगळं कमवलं, 150 कोटीचा बंगला बांधला. ते जेव्हा ॲम्ब्युलन्स दारात येते ना, ते दारात आल्याच्या नंतर मग माझा बाप आहे, माझी आई आहे, हॉलमध्ये ठेवा, हॉलमध्ये. ते असंच लढतंय ते. लेक म्हणतं माझा बाप आहे, माझी आई आहे, एवढे कष्ट केले त्याने, हॉलमध्ये ठेवा, हॉलमध्ये ठेवा. ती येते हॉलमध्ये, वास सुटल, वास. कोण सांभाळणार त्याला, कोण धुणार? ते बाकीच्या कमरे काय, ते अटॅच बाथरूम, ते रूमा काय सडण्यासाठी तिकडे मागच्या घरात नेतात, त्याला ठेवतात. कोणाला? जो मी भजन करतो ना त्याला. ज्याने आयुष्यभर मी केलं, पाहुणे रावणे आले, मी कमवलं, 9-10 लाखाचं फर्निचर बसवलं, 1 लाखाचा नुसता तो क्वाट घेतला. त्याला क्वाटवरही बाज टाका म्हणतात. त्या 1 लाखाच्या क्वाटवर जर हे मेलं तर ते काटा सहीच जाळून टाकावं लागेल. नाही बाजावर टाका म्हणतात, बाजावर टाकतात. गादीही टाकू देत नाही तो. कोण धुईल रोज भरल. पोतड टाका, पोतडही टाकू देत नाही. पॉलिथिन आथरा म्हणतात, पॉलिथिन पोतड, तेही घाण वास सोडल. सध्या तेच भजन चालू आहे. आपली परमात्मा उष्टावळ का खात नाही? आपली उष्टावळ, आपण जे भजन करायचं ते भजन करत नाही. ऐका. आपल्याला जे भगवंताचं भजन करायचं ते भजन आपण सोडून दिलेलं आहे. ज्या भगवंताचं भजन केल्याच्या नंतर महत्त्व प्राप्त होतं, त्या भगवंताच्या हृदयात वास्तव्य प्राप्त होतं, आपण ते भजन सोडतो आणि स्वतःच भजन करतो. परिणाम यदन्न भोजी नरकं प्रयांती, मग जावं लागतं. सत्कर्म करा,
सत्कर्म करा, उर्वरित आयुष्य सत्कर्मासाठी लावा. या भगवंताच्या कथा कीर्तन लीला नुसते ऐकून फायदा होणार नाही. हे आपण फक्त छत्रपतींचं नाव घेऊन चालणार नाही. त्यांच्या रस्त्यावर, त्यांच्या मार्गावर, त्यांच्या विचारांवर आपल्याला जावं लागणार आहे. खरं तर सांगू का, महाराष्ट्राचे बरेचसे जे शिवचरित्रकार आहेत, नाही महाराष्ट्राचे ज्यांच्या म्हणजे हिंदू मध्ये जे हिंदू रक्त आहे ते खरोखरच नाराज आहेत. देवाने जर थोडं आयुष्य आमच्या राजाला दिलं असतं, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना थोडं जरी आयुष्य, 40-42 वयामध्ये दोघेही गेले, थोडं जरी आयुष्य देवानं दिलं असतं तर प्रत्येकाच्या दाराला सोन्याचं कुलूप असतं. छत्रपतींना जर थोडं आयुष्य दिलं असतं देवानं आणखी वाढून, तर प्रत्येकाच्या दाराला सोन्याचं कुलूप असतं, सोन्याचं. त्यांनी एवढेच वर्ष जगले, पण देवळातला देव त्यांच्यामुळं जागा राहिला. आज इथं कथा करायला लागलो आपण, कीर्तन करायला लागलो, एवढ्या ऐश्वर्याने दिंडी आपण काढायला लागलो. लक्षात ठेवा, आपण अशी विठंबना नाही झाली पाहिजे. एवढं थोडं तेवढं लक्षात आणा. मला काय सांगायचंय तुमच्या ध्यानात आलं, मी काही फोडून सांगणार नाही, पण असो, अतिशय सुंदर गाव आहे. भगवान त्यांचीच उष्टावळ खातो जो अखंड भगवंताचं भजन करतात. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने सर्वांनी भजन करायचं. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, करीते नामाचे चिंतन, गडे कान्होबाचे ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, त्या गोळ्यांची उष्टावळ खातो का, ते भगवंताचं भजन अखंड करतात. म्हणून जे रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला एक प्रबंध आहे. काय आहे? एखादी तरी लीला चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळात जे चरित्र उच्चारण केलेलं आहे, चरित्र जे घडलेलं आहे, त्या गोकुळातली एखादी तरी लीला काल्याच्या कीर्तनाने सांगावी. का? कारण तुलसी इस संसार में 5 वस्तू है सार, संत समागम, हरिकथा, दया, धर्म, उपकार, अशा 5 गोष्टी आहेत की ज्या सार आहेत, भगवंताप्रमाणे आहेत. ही लीला ही भगवंताप्रमाणेच आहे. भगवंताच्या ज्या लीला आहेत ह्या भगवंताप्रमाणेच आहे. म्हणून या काल्याच्या कीर्तनामध्ये सार स्वरूपाचं त्याचं एक चरित्र ऐकायला पाहिजे. एक चरित्र सांगतो. एक गोपी सकाळी चिंध्या बांधलेल्या आहेत तिच्या हाताला चिंध्या आहेत, कमरेला चिंध्या आहेत, डोक्याला चिंध्या आहेत, सगळ्या अंगानं चिंध्या आहेत. कशाच्या? हळद, तेल, चटणी, मीठ आणि तेल असं टाकलं आणि त्या प्रत्येक अंगाला जखम झाल्यावर लावतात ना, लावतात की नाही? असंच लावतात ना. इकडं जखम काय म्हणतात त्याला? काही लागलं तर त्याला काय म्हणतात? हा, जखमच त्याला वेगळं म्हणतात का? बर, पलस्टर. ऐका एक गोपी सकाळी पलस्टर करून आणली, सगळ्या अंगानं चिंध्या मानल्या. दोघी जणींना असं धरलं तिला, एकीने इकून घासत सकाळी 7 वाजता यशोदेच्या दारावर. तिला आवाजही निघत न, यशोदे बाहेर निघ. यशोदा मैया घराच्या बाहेर. अरे बापरी, सकाळी एवढं पलस्टर कसं काय? ती म्हणायला लागली, विचार तुझ्या लेकरानंच केलं. कानाला बोलवलं, 5 वर्षाचे कानाजी. काय रे काना, या गोपीला एवढं पलस्टर झालं, काय केलं हिला? आई, मी काहीच केलं नाही. काहीतरी केलं असेल तेव्हाच ही पलस्टर लागलं हिला, हिच्या अंगाला सगळ्या चिंध्याच झाल्या. काय केलं सांग? कानाजी म्हटले, मला नाही माहित, तिलाच विचार. ती गोपी म्हणायला लागली, सांगू तुला? काल रात्री हे माझ्या घरी आला, संध्याकाळचा आला आणि संध्याकाळच्या वेळेला मला दूध मागत होता, दही मागत होता, माखण मागत होता. यशोदे होतं माझ्या घरी पण मी दिलं नाही.
कोणत्या शास्त्रात आलं भाऊजी की संध्याकाळच्या वेळेला पांढरी वस्तू द्यायचीच नाही? यांना पीठ मागा देत नाहीत, मीठ मागा देत नाहीत, दूध मागा, ताक मागा, दही मागा, लोणी मागा. संध्याकाळच्या हे कोणत्या शास्त्रात हे आणखी वाचण्यात नाही गेलं, असू शकतं, काही सांगता येत नाही. पण संध्याकाळच्या वेळेला नाही. कान्हा आले आणि संध्याकाळच्या वेळेला दही दूध मागायला लागले. गोपिकेकडे होतं पण दिलं नाही. अगं काय सांगू, होतं माझ्या घरामध्ये, आला हा मागत होता, मी दिलं नाही, हा गेला घरी. मी काय केलं, होतं ते आतल्या घरात ठेवलं, झोपले. ऐका माझ्याकडं, ही कथा शिकवायला लागली. मी झोपले, हा रात्री कधी आला माहितीच नाही. माझ्या सगळ्या गायी सोडल्या, सगळ्यांनी त्या गायीच्या जागी गाढवं बांधले. बर, सगळ्या गायी सोडल्या आणि गाढवं बांधले. मी सकाळी 3 वाजता उठले. रोजच्या प्रमाणे दूध काढण्याकरता, दूध दोहन करण्याकरता गेले मी त्या गोशाळेत गेले. दूध दोहन करण्याकरता नुसता पाय टाकला. जसाच पाय टाकला, ते एक चेंडू असतो त्याला 14 जण लाथा मारतात. काय नाव त्याचं? असं राहतं ना ते, फुटबॉल. तशी माझी अवस्था केली म्हणे त्या गाढवांनी. सकाळी मी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या गोपिका आल्या आणि त्यांनी मला पकडलं, नाही तर आज मी मरत होते. सांग तुझ्या लेकाला का बांधल्या गायी, का गायी सोडून दिल्या आणि गाढवं बांधले, सांग, विचार त्याला. कान्हाजी आले. मम्मी तिलाच सांग, तिलाच विचार, काहून दिलं नाही? होतं का नाही? म्हणे होतं. मग का दिलं नाही? आता ऐका, यशोदा मैया म्हणते, कान्हा असं का केलं रे? तिच्या गायी सोडल्या आणि गाढवं बांधले, का केलं? बघ तिची काय अवस्था झाली. सांगायला लागले, आई ज्यांची पट्टी राहिली, ऐका. आई, होतं हिच्या घरी सगळं होतं, भरपूर होतं, पण देवा करता देण्याची वृत्ती नव्हती. मम्मी, ज्याच्याकडं असतं पण देवासाठी देण्याची वृत्ती नसते, त्याच्या घरी सुनच्या रूपानं, सासूच्या रूपानं, नवऱ्याच्या रूपानं गाढवच बांधतो. काही करण लागला, सगळे जेवून जा, सगळे जेवून जा. मस्त मंडप टाकला, सावली केली, सगळे हात जोडून विनंती. नाही करण लागला ना, बरं झालं, जाऊ द्या. देवानं आपल्याला देणाऱ्याच्या रांगेमध्ये उभं केलं. आपण हा कार्यक्रम आणखीही उत्साहात झाला पाहिजे, आणखी याच्यापेक्षा सुंदर झाला पाहिजे, अशी आपली मनामध्ये भावना ठेवा. आणि याला वाढत न्या. ह्या कथा कीर्तन ह्या काहीतरी बोध सांगत असतात. असो, गुरु तुकोबाराय वर्णन करतात. मग ते काल्याचं फळ कुठं मिळतं? तर ते काल्याचं फळ इथंच मिळतं. एके ठाई काला, ठाये काला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. गडी कान्होबाचे ध्यान, हे राम, गडी
ध्यान ध्यान गडे कानोबान हो गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. भगवंताने अनेक अनेक लीला गोकुळामध्ये वृंदावनमध्ये बरसाण्यामध्ये नंदगावामध्ये अनेको लीला केल्या. लीला करत असताना भगवती आई भवानी बोलायला लागली. कोण? माया यशोदा. कान्हा एवढा लीला करायला लागल्या. आता ह्या लीला थांबव आणि शाळेमध्ये जा. ऐका कोणत्या? दही दुधाची काय करायची भगवान? काय करायचे? देहरूपी मडकं फोडायचे आणि चित्तरूपी लोणी ग्रहण करायचे. ऐका, भगवंताची मुख्य लीला दही चोरणं दूध चोरणं ही आहे. पण दही म्हणे काय, मडकं म्हणे काय, ते मडकं फोडायचं आणि त्याच्यातलं दही खायचं. ऐका, देहरूपी मडकं फोडायचं आणि याच्यातलं चित्तरूपी लोणी ग्रहण करायचं ही परमात्म्याची लीला आहे. वास्तविक हा भाव आहे. ही मुख्य लीला आहे. अनेक लीला केल्या परमात्म्याने. आईने शाळेत पाठवलं. चला ओळू गाई. आधी आधी संत वर्णन करतात भगवंताने अनेक लीला केल्या. वृंदावनमध्ये गेले. सर्वांना कमळाप्रमाणे बसवलं आणि खंदीभार पोटी भोग काय खेळावयाचे सुख सर्वांना एकत्रित बसवलं. आणि परमात्मा स्वतः सार स्वरूपाचा काला प्रत्येकाला वाटायला लागलेला आहे. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. ज्यांनी ज्यांनी 7 दिवसांपर्यंत भगवंताचं अखंड भजन केलं असेल, अखंड चिंतन केलं असेल, आज परमात्मा त्याला स्वतःच्या हाताने हा काला चारवायला लागलेला आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी तन मन धनातून भगवंताची सेवा हे धर्म कीर्तन मंडप हे उभा केला असेल, त्या सर्वांना सार स्वरूपाचा काला परमात्मा ग्रहण करून द्यायला लागलेले आहेत. असो सर्वांना कमलाप्रमाणे बसवलं. बिभ्रत वेणू जठरपटयो शुंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यांगुलेशी तिष्ठम मध्यम स्वपद समणम. संत वर्णन करतात सगळ्यांना एकत्रित बसवलं आणि एकत्रित बसवल्याच्या नंतर वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यांगुलेषु सर्वांना स्वतःच्या हाताने त्या गोपाळांच्या मुखामध्ये खाऊ घालायला लागले आहे. सार स्वरूपाचा खाला द्यायला लागलेले आहेत. आज या पिंपरी बुद्रुकमध्ये, येगाव पिंपरीमध्ये परमात्मा ही ज्यांनी ज्यांनी अखंड भजन केलं असेल, ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या या कीर्तनामध्ये भजन केलं असेल, त्यांना त्यांना या 7 दिवसाची साधना म्हणून त्या प्रत्येकाला स्वतःच्या हाताने हा सार स्वरूपाचा काला, जीवाशिवाचं ऐक्य करणारा काला हा प्रदान करायला लागला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवान शंभूंच्या या पावन चरणावर समर्पित करतो. मा भवानी हनुमंतराय आदी आदी संतांच्या पावन चरणावर ही सेवा समर्पित करतो.